धुळ्यात कुत्र्यांची दहशत, तरुणाचा कान कुरतडला. मनपाचे निर्बीजीकरण फक्त कागदावरच. शहरातील भटक्या कुत्र्यांनी आता थेट नागरिकांच्या जीवावर उठायला सुरुवात केली असून बारापत्थर परिसरात एका तरुणावर झालेल्या भीषण हल्ल्याने शहर हादरले आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने 31 वर्ष तरुणाच्या कानाचा लचका तोडून तो चक्क खाऊन टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारानंतर धुळे महापालिका प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 80 फुटी रोड परिसरातील रहिवासी मोहसिन शाह वय 31 हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात होते. बारापत्थर रोडवरून जात असताना एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भयानक होता की कुत्र्याने मोहसिन यांच्या कानाचा लचका तोडला आणि तो जागीच फस्त केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहसिन यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महिनाभरात 72 बळी, तरीही प्रशासन सुस्त. महापालिका प्रशासनाकडून श्वान निर्बीजीकरणाच्या नावाखाली कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप आता नागरिक उघडपणे करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 30 दिवसांत तब्बल 75 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांच्या टोळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वारांचा पाठलाग केल्यामुळे अपघातांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. एकीकडे निर्बीजीकरणावर लाखो रुपयांचा खर्च दाखवला जातो, मात्र दुसरीकडे निष्पाप नागरिकांचे अवयव निकामी होत आहेत. हे महापालिकेचे अपयश नसून क्रूर थट्टा आहे, अशा शब्दात संतप्त रहिवाशांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रशासनाची झोप उडणार का? मोहसिन शाह यांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगानंतर आता तरी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभाग जागे होणार का? शहरातील वाढती दहशत संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहिली जाणार, असा संतप्त सवाल धुळेकर विचारत